आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्षांचा राजीनामा। नाशिक महानगरपालिकेचे रणधुमाळे सुरू असताना सर्वच पक्षांमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये अस्वस्थपणा दिसून आला। गेल्या 15 ते 20 वर्षांपासून प्रभाग क्रमांक 23 येथील राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ असलेले जाहीर शेख यांचा नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली। याआधी देखील पक्षातील वरिष्ठांच्या मर्जीने कामे करून राष्ट्रवादी अजितदादा पवार गट बळकट केला आणि मनपाच्या निवडणुकीत त्यांना पक्षाच्या वतीनं एबी फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवून आपली नाराजी व्यक्त केली। या प्रसंगी शेख अफजल जहीर, शेख इजाज मोहम्मद, आवेश खान पठाण, अशरफ तडवी, मोबिन शेख, सुनील सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। 15 ते 20 वर्षापासून मी राष्ट्रवादी अजित पवार गटांचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करत गेलो। काम करत असताना मी नाशिक सिटीमध्ये कुठल्याही प्रकारचं हॉस्पिटलचं काम असो, पोलिसांचं काम असो, कुठल्याही पक्षाचा जातीचा विचार न करता एकनिष्ठाने पक्षाचं नाव मोठं होईल आणि काम कसं करता येईल याच्यावर लक्ष देऊन मी काम करत गेलो। काम करत असताना मला पक्षाचा असा आदेश आला तर येणाऱ्या काळात नाशिक महानगरपालिका याचं इलेक्शन लागणार आहे। त्या अनुषंगाने मी पक्षाने मला सांगितलं का बाबा तुम्हाला वार्ड क्रमांक 23 मधून उमेदवारी देण्यात येत आहे। कार्य करत असल्यामुळं माझ्या बरोबर जे लोक मला पाठबळ देत होते सगळ्यांशी मी चर्चा केली। करत असताना मला सगळ्या लोकांनी मनापासून असं आश्वासन दिलं का बा आपण कष्ट करायला लागले, प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाचे समस्या जाणून मी काम करत गेलो। परंतु काम करत असताना मला पक्षाचा इतका भरोसा होता, माझ्यावर जे प्रेम करणारे होते माझे अध्यक्ष रणजितभाऊ ठाकरे हे मला मनापासून जीवलं होतं। आज पण मी त्यांची एकदम मनापासून इज्जत करत आहोत। माझे प्रेरणास्थान म्हणून आनंदभाऊ सोनवणे हे आज पण माझे प्रेरणास्थानच आहे। आणि गेले अचानक इलेक्शनच्या जेव्हा पूर्णपणे मी तयारी केली, मला असं जाणवलं का बा माझा तिकीटचा काहीतरी समारंभ चुकीचा घडतोय माझ्याबरोबर। मी पक्षाच्या निरीक्षकांना जाऊन भेटलो, त्यांनी मला सांगितलं का अजून काही नाही, असं वरतून युती चालू आहे, युती होती आहे, तुमचा तिकीट पक्का आहे असं आश्वासन मला रोज देण्यात येत होतं। मी कोणावर विलंब करत नाही, सोडलेला नाही। परंतु मी मला जे मदत करतात त्यांच्याशी मी चर्चा केली। त्यांनी सांगितलं का बा आता पक्षात राहून एकनिष्ठपणा आपण दाखवला, परंतु पक्षाने आपल्या बरोबर चुकीचा निर्णय केला। त्या हिशोबाने आज मी राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष हे पदाचा मी आज राजीनामा जाहीर करत आहोत। तरी माझ्यावर पक्षांनी 2 दिवसाचा चांगला निर्णय विचार करून मला मदत करावी, अन्यथा मी माझ्या लोकांशी चर्चा करून माझ्या राजकारणाचं आयुष्य पुढे काय कसा करायचं ते मी ठरवणार। माझं नाव जहीर शेख आहे। मी गेल्या राष्ट्रवादीमध्ये 15 ते 20 वर्षापासून एकनिष्ठ काम करत आलो। मला पक्षाने यावेळेस उमेदवारीचं निश्चित केलं होतं, परंतु माझं तिकीट कापण्यात आलं। त्या हिशोबाने मी कोणावर पक्षावर आरोप करत नाही व मी कोणाशी नाराज पण नाही। पुढे येणाऱ्या काळात मी माझ्या लोकांची चर्चा करून लोकांच्या हितासाठी काय करता येईल व कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करायचं हे सगळं चर्चा करून मी पुढचा माझा आयुष्य व माझा कार्यक्रम योजना मी जाहीर करेन। मी आता आमच्या लोकांची चर्चा करणारच ना, तर आपण अपक्षाचा फॉर्म भरलेले आहे, त्या हिशोबाने आपण पुढं कोणती वाटचाल करायची हे आमच्या लोकांची चर्चा करून मी निर्णय घेणारच। निवडणूक लढणार का तुम्ही? हा, आता आमच्या लोकांची चर्चा करून मी निवडणूक लढणार। कोणी तुम्ही आश्वासन दिलं होतं तुम्हाला? मला पक्षाने आश्वासन दिलं होतं। कोणी होतं असं नाव? आता पक्षामध्ये सगळे वरिष्ठ नेते होते, मी कोणावर पक्षामध्ये ब्लेम करणार नाही।
पक्षाचा निर्णय पक्षाने घेतला, मी त्यांच्यावर पण ब्लेम करणार नाही. ठीक आहे. संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, नाशिक.